वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज माझ्या भावाला सुचलंय मॅगी खाणं आणि तो पहिल्यांदा मॅगी बनवतोय, तेही दुधामध्ये. दुधामध्ये कोणी मॅगी बनवलेली? तुमचं हे करण्यामागे काय मोटिवेशन आहे? प्लीज टेल मी. आणि या दुधामध्ये त्याने टाकली आहे मिरची. हे कसलं कॉम्बिनेशन आहे मला काही कळत नाहीये. अशी मॅगी तुम्ही कधीच कुठेच खाल्ली नसाल. आणि तेही त्याला खायचं तेव्हा सुचलं जेव्हा मी अंडा मॅगी बनवत होती, आणि तो आता झाला आहे प्युअर व्हेजिटेरियन. सो तो खाऊ शकत नाही, म्हणून त्याने हे सगळं केलं आहे की तो किती माझ्याहून बेस्ट मॅगी बनवू शकतो हे दाखवायला. तर कधी टाकणार आहात तुम्ही मॅगी? मला मॅगी गरम झालं की आहे 0% पण नॉलेज नाही, उगाच स्टाईल मारायची आपली. हे मिरची का टाकली आहे तुम्ही? आणि मिरची सोबत काय आहे? वटाणे. वटाणाचा गोलदाना राजी फडफड नको. आता या नाहीला, कारण की त्याला कळत नाहीये की तो काय करत आहे. टाकू शिजलं असेल का वटाणा वगैरे? बस पहिला वटाणाचा गोलदाना राजी फडफड. हे गाणं कंपल्सरी आहे का? टाकू आई? टाकू? आता टाक ना, पाणी वाहून गेलं टाकणार आहे. आणि मसाला पण आताच टाकू? प्लीज अशी मॅगी कोणी घरी ट्राय करू नये. खूप हानिकारक अशी मॅगी हा बनवत आहे. मसाला जो तू चोरलेला, अरे मंद गॅस कमी कर. जो मसाला तू चोरलेला आहे तुम्ही टाकला आहे, तेच जरा तोडून टाकायची पद्धतच नाही. तुम्ही घरचा मसाला पण टाकू शकता जर तुम्हाला असं वाटत आहे की मसाला कमी आहे. गरम मसालाच टाक. व्हॉट इज दिस? सांबार मसाला. मसाला टाकायची पद्धत. आता आपण याला एकजीव होऊन द्यायचं आहे. तिथपर्यंत आपण जे केलेलं आहे त्याच्या बाहेर जायचं आहे. दुधामधली मॅगी दिसायला तर खूपच विचित्र दिसतंय. कोणीही घरी ट्राय करू नका प्लीज. भयंकर विचित्र दुधातली मॅगी. हा मग टेस्ट करून दाखव. माझी चांगली आहे, मला तरी आवडली आहे, मस्त झणझणीत आहे. आता तुला खावीच लागेल बिकॉज तू बनवलीच आहेस अशी विचित्र. खोटी रिॲक्शन आहे ही, सरळ सरळ खोटी रिॲक्शन. अरे बाबा गणपती शपथ चांगली झाली पण मला जास्त झालंय. आता जबरदस्ती आईला भरवताना